ओके. सो मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ज्ञानकाठ. मी ज्ञानेश्वर लोखंडे. आज आपण स्टेट बोर्ड SSC अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 2 स्टार्ट केला होता, जो की क्वाड्रॅटिक इक्वेशन असा होता. त्याच्यातला आपण एक आज टॉपिक पाहिला, त्याचं नाव आहे रिलेशन बिटवीन द रूट्स अँड कोएफिशियंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे काय नाही. मी इतकंच बोलेन, तुम्ही जर हा 20 मिनिटाचा किंवा 25 मिनिटाचा जास्तीत जास्त व्हिडिओ असेल, हा जर कन्सेप्ट व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला काहीच डाऊट राहणार नाही विथ रिस्पेक्ट टू दिस कन्सेप्ट. आणि या कन्सेप्ट वरून जवळपास 2 ते 3 मार्काच्या स्टेट बोर्डला क्वेश्चन येतो. सो मी इतकंच बोलेन, तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. आणि जर तुम्हाला नाही पटलं किंवा जर नाही आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगून जा की काय प्रॉब्लेम्स आहेत काही नाही. सो आपण टॅकल आउट करू त्या गोष्टींना. थँक्यू. आणि तुम्ही आता व्हिडिओ स्टार्ट होणार आहे तो पहा, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तर तुला रूट्स माहिती आहेत काय असतं, आपण ऑलरेडी शिकलो बरोबर की नाही, रूट्स काय असतात. बट तरी रूट्स आपल्या ऑडियन्सला जरी माहिती नसले तर ऑडियन्सला सांगणं गरजेचं आहे की रूट्स काय आहेत बरोबर. आणि सेकंड थिंग इज व्हॉट, कोइफिशियंट बरोबर की नाही. कोइफिशियंट बट कशाचं कोइफिशियंट रे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बरोबर. आता फर्स्ट थिंग आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे बरोबर. वी नो द जनरल फॉर्म. जनरल फॉर्म ऑफ व्हॉट रे, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. गणित बरोबर की नाही. आता जनरल फॉर्म काय आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² + bx + c. हा जो आपण जनरल फॉर्म लिहितो त्यावेळी कोएफिशियंट म्हणजे काय असतं मला सांगा. बेसिकचं कोएफिशियंटचं मीनिंग काय होतं, व्हेरिएबल अटॅच असणारे नंबर्स बरोबर की नाही. आता फॉर एक्झाम्पल हा एक व्हेरिएबल आहे, सेम वेने हा पण एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलला अटॅच असणारे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर हा एक a, दुसरा म्हणजे काय हा b बरोबर की नाही. आणि तिसरा जो हा आहे हा कोएफिशियंट नाहीये बट हा काय आहे, एक आपण काय बोलू शकतो कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट आहे ध्यान में. आता हे जे आहे ना a, b आणि c, हे ज्या 3 गोष्टी आहेत, ह्या 3 गोष्टींचं आपल्याला ह्या टॉपिक मध्ये काय बघायचंय, रिलेशन बघायचंय. बट हे रिलेशन कोणाबरोबर पाहायचंय रे, रिलेशन विथ रूट्स. कशाबरोबर, रूट्स बरोबर, ठीक आहे. आता रिलेशन विथ रूट्स, आता हे कसं तुम्हाला हे तर समजलं की a, b आणि c ची व्हॅल्यू काय असते काय करते. बट आता हे काय रूट्सचं यांच्याबरोबर रिलेशन काय ते समजण्यासाठी बघूया. सगळ्यात पहिले हे लिहून घ्या, रूट्स बरोबर रिलेशन सांगतो नक्की कसं बनतंय. ठीक आहे. आता रिलेशन बघायचं आहे तर सर्वात गोष्ट मेन ना, कोइफिशियंटच्या जागेवर तुम्ही लक्षात काय ठेवू शकता की a, b आणि c ह्या ज्या 3 गोष्टी आहेत यांचं बेसिकली रिलेशन कशाबरोबर, रूट्स बरोबर. मग सर आता रूट्स असतात काय किंवा रूट्स फाइंड आउट कसे करतात, एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यात तुम्हाला एवढं क्लिअर आयडिया भेटेल ना की लाईक सॉल्व्ह कसं करायचं नक्की ते समजेल. बघा एक एक्झाम्पल, मी खूप बेसिकचं एक्झाम्पल घेतो, जास्त टफ घेत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी इझी पडेल की त्याला सॉल्व्ह करणार कसं आपण. फॉर एक्झाम्पल तुमच्या NCERT मधूनच एक एक्झाम्पल घेऊया आपण. जसं हा सपोज हे आहे एक्झाम्पल आहे m² - 14m + 13 which is equals to 0. ओके. आता रिलेशन बघूया काय बघा, m². आता मला सांगा आपण हे सॉल्व्ह वेगवेगळ्या मेथड्सने करू शकतो. जसे एक फॅक्टरायझेशन मेथड झाली, ज्याला आपण स्प्लिटिंग द मिडल टर्म मेथड पण बोलतो. दुसरं म्हणजे फॉर्म्युला मेथड झाली आणि थर्ड इज व्हॉट, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. बट फॅक्टरायझेशन मेथडने हे सिम्पली होऊन जाईल. कसं आपण काय करतो, नेहमी करतो, हा पहिला टर्म आहे आणि हा वाला काय लास्ट, म्हणजे हा a आहे आणि हा काय आहे आपला c. a × c केलं तर किती झालं, 13 आलं. मला सांगा 13 ला आपण स्प्लिट आउट करतो बरोबर. म्हणजे असे 2 नंबर्स ज्यांना मी मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं पाहिजे रे, 13. बट प्लस मायनस केल्यानंतर काय आलं पाहिजे, 14. प्लस मायनस केल्यानंतर काय आलं पाहिजे, 14. मग आता ते कसं करणार, प्लस मायनस केल्यानंतर 14. मग आता हे दोन्ही पण नंबर तर सेम आहेत. बघा मला एक गोष्ट सांगा, जर मी असं केलं 13 × 1 = 13 होतं बरोबर, आणि इथे पण 13 × 1 = 13. मल्टिप्लाय केल्यानंतर 13 येते, बट प्लस मायनस केल्यानंतर काय आलं पाहिजे मधलं, म्हणजे काय -14. म्हणजे सर -14 कसं येणार, मी जर ह्याला मायनस लिहिलं आणि जर ह्याला पण मायनस लिहिलं तर प्लस मायनस मध्ये मायनस मायनस इज प्लस. 13 + 1 = 14 आणि ग्रेटर नंबर कोणता आहे 13, मग मायनसची साइन. इतकं आलं लक्षात. मग आता ते 2 नंबर्स जे 14 च्या जागेवर आपण लिहू शकतो ते 2 नंबर्स कोणते, -13 आणि -1. सो इफ आय राइट m² - 13m - 1m
प्लस 13 विच इज इक्वल्स टू काय गणेश 0. बरोबर की नाही? विजय येते लक्षात? नाव फर्स्टली काय करायचं, फर्स्ट टू टर्म्स देन सेकंड टू टर्म्स. आता m स्क्वेअर आहे ना, सगळ्यात पहिला बघा नेहमी लक्षात ठेवा, जर इथे सिंगल दिसतोय ना तुम्हाला m स्क्वेअर, तर ट्राय करायचं त्यालाच बाहेर काढायला. ठीक आहे? काय झालं? 0. कुठे 0? 0. ठीक आहे ना, लेट इट बी. इथपर्यंत नसतं घ्यायचं, एवढं तर माहिती आहे ना रे, चुकून झालं असेल. ठीक आहे, आता इथे आतमध्ये काय राहिलं m इंटू m काय झालं m स्क्वेअर मायनस 13 इंटू m काय झालं 13m. ही गोष्ट झाली. मी नेहमी सांगितले की हा जो ब्रॅकेट आहे ऑलवेज टेक दिस ब्रॅकेट अँड इधर उतारो. बरोबर की नाही? तो सेम वे इफ आय टेक दिस ब्रॅकेट m मायनस 13. आता विचार करा या ब्रॅकेटला अशा कोणत्या नंबरशी मल्टिप्लाय कराल की हे येईल? मला एकच दिसते -1. नाईस, कारण -1m इज -1 आणि इथे मायनस मायनस प्लस, कारण इथे काय होते रे मल्टिप्लाय आहे ध्यान में. बट विच इज इक्वल्स टू काय 0. आता जे तुम्हाला दोन गोष्टी भेटल्यात बघा, आता ही एक भेटली आणि ही एक भेटली, मग सेम आहेत ना दोन्ही पण. सो राइट इट डाउन सिंगल चा टाइम, लिखा सिंगल टाइम विच इज इक्वल्स टू व्हाट है 0. सेकंड थिंग हा वाला नंबर दिसतोय हा m आणि हा -1 यांना एकत्र लिहायचं विच इज इक्वल्स टू 0. सो व्हाट वी गेट m इज इक्वल्स टू हे मायनस ही इकडे इक्वल चे गेल्यानंतर काय होणार प्लस. m ची व्हॅल्यू किती भेटली 13. दुसऱ्या m ची व्हॅल्यू किती भेटले रे 1. हो की नाही? कारण मायनस इकडे गेल्यानंतर प्लस. बट सर हे काय भेटले बघा, हे m चे किती व्हॅल्यू भेटले बाळांनो 2. मग हे जे दोन आहेत ना या दोन गोष्टी गणेश, यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो रूट्स. काय म्हटलं जातं रूट्स. आहे ध्यान में? काय म्हटलं जातं रूट्स. पहिले हे लिहून घ्या रूट्सचं, मग पुढचं सांगतो. मग रिलेशन आपण जॉईन करू काय होते ते. ठीक आहे, लिहा. ओके ठीक आहे. सो m ची दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहेत आपल्याला. m चे दोन व्हॅल्यू भेटले आहेत. एक व्हॅल्यू काय आहे आपली m इज इक्वल्स टू 13 राइट, अँड सेकंड व्हॅल्यू काय आहे आपली m ची m इज इक्वल्स टू 1. आता हे जे ह्या दोन गोष्टी आहेत यांना मी मगाशी तुम्हाला काय म्हणालो, याला आपण काय बोलतो रूट्स. बरोबर की नाही? काय म्हणतो रूट्स. आणि हे काय म्हणालो तुम्हाला a b आणि c हे काय तुमचे कोएफिशिएंट आहेत. म्हणजे a b हा कोएफिशिएंट आहे, बट हा जो c आहे हा तुमचा काय आहे बाळांनो कॉन्स्टंट. बरोबर की नाही? आता a b c आणि हे जे रूट्स आहेत यांच्यामधलं आपल्याला काय बघायचं, याच्यामध्ये रिलेशनच बघायचं आहे ना. ते रिलेशन बघा काय असतं. बट बिफोर गोइंग टू डू द रिलेशन, सगळ्यात पहिलं हे जे रूट्स आहेत ना रूट्स, ह्या रूट्सला वेगळ्या पद्धतीने पण लोक बोलतात. काय बोलतात वेगळ्या पद्धतीने. आता कसं हे दोन्ही पण m's आहेत ना, बरोबर. मग ह्याला वेगळ्या पद्धतीने काय नावं दिली. या m ला एक माणूस बोलला अल्फा, दुसऱ्याला काय बोलला बीटा. दुसरा माणूस आला तो बोलला का मी ह्याला बीटा नाही बोलू शकत, तर तो मला हा बोलू शकतोस, असा काही प्रॉब्लेम नाहीये. एक माणूस बोलला मी ह्याला बीटा बोलतो, दुसरा बोलला अल्फा, थोडं चालेल काय प्रॉब्लेम नाही. बेसिकली जे रूट्स असतात ना, दोन रूट्स भेटतात आपल्याला क्वाड्रॅटिकचे. बरोबर. मग त्या रूट्सला तुम्ही लोक नावं काय द्यायचे आजपासून अल्फा आणि बीटा. इतका लक्षात काय बोलणार अल्फा आणि बीटा. इन्स्टेड ऑफ m इज इक्वल्स टू 13 m इज इक्वल्स टू 1 त्यापेक्षा अल्फा 13 बीटा 1 किंवा बीटा 13 अल्फा 1 डिपेंड आपण. तुम्हाला जसं बोलायचं तसं तुम्ही बोलू शकता. असं काही नाही की अल्फा आणि बीटाच बोललं पाहिजे किंवा अगोदर बीटा नंतर अल्फा बोललं पाहिजे. डिपेंड ऑन टोटली यू तुम्हाला जे बोलायचे ते. ठीक आहे. मग मी असं बोलू शकतो रूट्स काय भेटले ते इक्वेशनचे अल्फा 13 आणि बीटा 1 आहे ध्यान में. मग आपण काय फक्त रूट्सचं नामीकरण केलं किंवा आपण त्याला त्याचं नाव दिलं काय, रूट्सला आपण नाव दिलं. रूट्सला आजपासून आपण काय बोलायचं अल्फा आणि बीटा. हे जे समजा रूट्सला फक्त आणि फक्त आपण नाव दिले, बाकी काही केलेलं नाही. ठीक आहे, लिहून घ्या ही गोष्ट फक्त बुक मध्ये. ओके, हे लिहिलं म्हणजे अल्फा आणि बीटा काय असते हे तर तुम्हाला समजलं बेसिकली राईट. अल्फा इज व्हॉट रूट्सची व्हॅल्यू, बरोबर. बीटा इज रूट्सची व्हॅल्यू. ठीक आहे, तर अल्फा आणि बीटाचं समजलं. बट अल्फा आणि बीटा चे रिलेशन काय आहे या कोएफिशिएंट बरोबर ते समजणं गरजेचं आहे. गणेश मला सांग, आपण जे इक्वेशन घेतलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते इक्वेशन काय होता सांग बघू एकदा. पुस्तकात जो लिहिला असतो बोल बोल. m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13. ठीक आहे, इतकं. आता रिलेशन चेकआउट करूया. मला सांगा a ची व्हॅल्यू किती आहे रे 1, बरोबर. त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे रे -14, बरोबर की नाही. आणि c ची व्हॅल्यू किती आहे 13, बरोबर की नाही गणेश.
आता मला सांग अल्फा किती भेटलेला बघा आपल्याला आता 13 आणि बीटा किती भेटलेला आपल्याला आता 1. बरोबर की नाही 1 भेटला. आता एक फॉर्म्युला आहे तो रिलेशन एक्सप्लेन आउट करतो आणि तो फॉर्म्युला काय आहे मी तो फॉर्म्युला डिराइव्ह करून बोर नाही करणार. तो फॉर्म्युला कसा आला काय झालं हे ते असं कारण तुम्हाला तो विचारत पण नाही एक्झाम मध्ये तो आपला मीनिंग पण नाही. बट ते रिलेशन बघा रिलेशन काय अल्फा प्लस बीटा काय बोललो मी अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए. हा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे. आज जरा फॉर्म्युलाचं कसं झालं जर लय आवड वाटते असं खूप सोपं आहे समजलं. दुसरा फॉर्म्युला आहे अल्फा इंटू बीटा इंटू समजतं ना काही नाही म्हणजे इंटू इज इक्वल्स टू सी अपॉन ए. काय आहे रे सी अपॉन ए. आता हे रिलेशन कसं होतं काय नाही होत हे रिलेशन मध्ये नक्की आहे काय ते आपल्याला बघायचं. पहिले फॉर्म्युला लिहा आणि ही गोष्ट लिहून घ्या मग तुम्हाला सांगतो व्यवस्थित की रिलेशन काय आहे नक्की. ओके लिहिलं नाव. आता रिलेशन चेक करायचं आहे ना रिलेशन इतकं सिंपल आहे बघा आणि एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जी की बाकीच्या स्टुडंटला पण माहिती असली पाहिजे जे आपल्याला ऑनलाईन बघतात ती लोक त्यांना. म्हणजे काय बघा मी अल्फा प्लस बीटा लिहिले बरोबर आणि इथे काय लिहिले मायनस बी अपॉन ए. पण या दोघांच्या मध्ये कोणती साइन आहे रे इक्वल. कशी साइन आहे इक्वल. सेम मिनिंग अल्फा इंटू बीटा लिहिले आणि इथे काय लिहिले सी अपॉन ए. पण या दोघांच्या मध्ये कोणती साइन आहे रे इक्वल. तो इसका मतलब क्या है जर मला अल्फा इंटू बीटा ला टाकलं तर सी अपॉन ए भेटेल. इसका मतलब ये होता है ना मतलब या साइडला मी काहीतरी प्लेस केलं आणि या साइडला प्लेस केलं तर दोघं काय भेटणार आहे सेम वे मी इकडे प्लेस केलं आणि इकडे प्लेस केलं दोघं भेटतील सेम. आणि हे त्याचं रिलेशन आहे. हे रिलेशन खरं आहे की नाहीये कोणामधलं रिलेशन रूट्स मधलं आणि कोणामधलं कोएफिशिएंट किंवा कॉन्स्टंट मधलं रिलेशन बरोबर. मग आता एक बघू कारण मला सांग अल्फा काय आपल्याकडे 13 ट्राय आउट करून बघू रिलेशन बरोबर आहे की नाही. 13 प्लस बीटा काय आपल्याकडे गणेश 1 बरोबर की नाही विच इज इक्वल्स टू विजय मायनस ची साइन आहे खूप मुळे इथे चुकतात आणि जी बघतायत ऑनलाईन बघणारे ती पण चुकतील इथे. काय मायनस ची साइन लिहा बी ची व्हॅल्यू किती आहे रे -14. हे चुकून करू नका बी ची व्हॅल्यू काय लिहा -14. काय ही खूप मोठी मिस्टेक होते समजलं. अपॉन मध्ये काय गणेश मला सांग ए ची व्हॅल्यू किती आहे बघा 1 बरोबर ए ची व्हॅल्यू 1. चला सर हे तर लिहिलं. आता इथे अल्फा इंटू बीटा आहे ना अल्फा किती आहे 13 बीटा किती आहे 1. 13 इंटू 1 इज 13 बरोबर की नाही. मग इथे फक्त आलं 13 विच इज इक्वल्स टू सी किती आहे गणेश आपल्याकडे 13 बरोबर अपॉन ए किती आहे रे 1. मग आता मला सांग मी कधी तुला बोललो गणेश जर 2 लिहिलंय तर 2 चं मीनिंग कसं होतं तुला आणखी कसं लिहू शकतो 2/1 बरोबर की नाही. तो सेम वे तसंच इथे 13 आहे इज इक्वल्स टू 13/1 ला मी कसं लिहू शकतो मग 13. आया ध्यान में समझा रिलेशन कैसे बनता है. मग ते तर झालं मग हे वाला पण सर बरोबर आहे का बघा. आता 13 + 1 किती होतं बघा 14 बरोबर. आता इथे हे मायनस आहे हे पण मायनस आहे बट इथे दोघांच्या मध्ये साइन कोणती आहे मल्टिप्लाय. मायनस मायनस काय होणार प्लस. म्हणजे काय झालं 14 अपॉन मध्ये काय 1. पण आता जर सांगितलं कोणत्याही नंबरच्या अपॉन मध्ये 1 असेल तर तोच नंबर परत लिहिला जातो बरोबर. मग इथे पण काय भेटलं 14 इज इक्वल्स टू 40. आहे ध्यान में समजतंय गणेश. मग काय भेटलं अल्फा प्लस बीटा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लोक हे काढू शकता समजतंय. आणि जर तुम्हाला अल्फा इंटू बीटा माहिती तर तुम्ही हे काढू शकता आहे ध्यान में. या फिर ये रिलेशन दिया हो तुम लोग को हे गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आता या गोष्टींचा यूज कुठे होतो अल्फा प्लस सर बीटा कुठे यूज केले जातं तर तेही मी सांगतो. अल्फा प्लस बीटा आणि या गोष्टीचं जे रिलेशन आहे त्याचा यूज होतो बाळांनो तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहिले मी क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायला आहे ध्यान में. ते माझी थोडी हँडरायटिंग खराब आहे म्हणजे टायपिंग मला येत नाही त्या हिशोबाने फक्त बनवायला क्रिएट करायला ठीक आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायला म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ काय सपोज जर तुम्हाला माहिती आहे की रूट्स काय एखाद्या इक्वेशनचे रूट्स काय तर तुम्ही लोक काय करू शकता त्याच्या थ्रू क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकता. का बनवू शकता कारण मला सांग क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये गरज कशाची असते कोएफिशिएंटची बरोबर की नाही. मग आता ते कसं बनवलं जातं किंवा काय बनवलं जातं ते मी नक्की सांगेन. पहिले हे राईट डाऊन करून घ्यावं.
ओके दिले. आता बिफोर गोइंग टू सॉल्व सर बनवायचं कसं किंवा तो वापर काय काय नाही, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो स्टेट बोर्ड मध्ये 2 मार्कासाठी की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सांगा आम्हाला काय असेल. ठीक आहे, असा क्वेश्चन तो तुमच्या एनसीईआरटी मध्ये पण दिलेला आहे किंवा तुमच्या बुक मध्ये पण दिलेला आहे. आणि तो क्वेश्चन कसा आहे किंवा त्याला सॉल्व आउट कसा करायचा तो वाला पण आपण बघूया आता तो क्वेश्चन. ठीक आहे, कारण क्वेश्चन प्रॅक्टिस करणं अलॉंग विथ द कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय तो क्वेश्चन आहे असा, फॉर एक्झाम्पल बघा काय दिलंय, इफ अल्फा अँड बीटा ठीक आहे आर रूट्स ऑफ एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. मी पूर्ण आहे लिख क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुमच्या समोर की 2x² प्लस 6x मायनस 5 विच इज इक्वल्स टू 0. आणि तुम्हाला ती लोक बोलले देन फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा ही गोष्ट सांगितली. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं तर करायचं कसं, मला एक गोष्ट सांग गणेश, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायला सांगितलं बरोबर की नाही. तुला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, तुला बोले अल्फा, मला सांग सगळ्यात पहिले तुला हे माहिती आहे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत बरोबर की नाही. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलला तू सॉरी या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तू सॉल्व केलंस त्यानंतर तुला 2 व्हॅल्यू भेटतील आणि त्याच व्हॅल्यूला काय बोलले अल्फा आणि बीटा बरोबर की नाही. ती लोक काय बोलले ते अल्फा आणि प्लस बीटाला केलं तर काहीतरी भेटलं पाहिजे बरोबर. आणि ती लोक काय बोलतात अल्फा इंटू बीटाला केलं तरी पण काहीतरी भेटेल. आपण याच्या अगोदर आताच रिलेशन बघितलं का की अल्फा प्लस बीटा केलं तर काय भेटतं -b/a आणि दुसरं म्हणजे काय भेटतं अल्फा इंटू बीटा केल्यावर c/a बरोबर की नाही. म्हणजे ते रिलेशन यूज कर बघ अल्फा प्लस बीटा. मग आता मला सांग तुला रूट्स फाइंड आउट करायची खरंच गरज आहे नाही. तुला विचारलं काय अल्फा प्लस बीटा किती भेटेल, मग अल्फा प्लस बीटा किती असणार आहे -b/a. हे रिलेशननी सांगितलं त्याला कारण तुला हे विचारलंय ना, म्हणजे तुला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. ती व्हॅल्यू तू ह्याच्यामध्ये पण टाकून तरी सॉल्व करू शकतोस ना. आणि दुसरं काय भेटलंय अल्फा इंटू बीटा ते किती आहे c/a आहे नाही. आता मला सांग अल्फा प्लस बीटा तुला फाइंड आउट करायला सांगितलंय मायनस b म्हणजे काय रे, इक्वेशन दिले का, b किती आहे गणेश 6, मग b किती आहे 6 पॉझिटिव्ह 6 आहे बरोबर की नाही. मग प्लस मायनस मायनस असं पण होणार आहे. a किती आहे 2 लिहिलं. सेकंड थिंग किती आहे अल्फा इंटू बीटा मध्ये फाइंड आउट करायला सांगितलं बरोबर की नाही. c किती आहे रे -5 हो की नाही. a किती आहे 2 विजय समजतंय नक्की. नाव अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 1 आणि 2 3 सो अल्फा प्लस बीटा किती भेटलं आया जान में. आणि अल्फा इंटू बीटा किती भेटले गणेश समजायची कसं करतात. आता सर ह्याचा वापर करून आपण इक्वेशन कसं फ्रेम करणार, खूप सोपं आहे काय, बट इतकं समजलं नक्की कसं केलं. मग तुला आता मला खरंच सांग तुला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता बघ बा तू याला सॉल्व कर. आता तुम्ही एक्झाम व्हिडिओला पण मी सांगितले व्ह्यूअर्स आहेत त्यांना की तुम्ही लोक काय करा ही इक्वेशन आहे तुम्हाला माहिती स्प्लिटिंग द मिडल टर्म फॉर्म्युला मेथड, याला सॉल्व करा एकदा अल्फा आणि बीटा फाइंड आउट करा. ठीक आहे, आणि अल्फा आणि बीटाच्या जागेवर टाका त्याला, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू टाका आणि बीटाची व्हॅल्यू मध्ये त्याला सॉल्व करा तुम्हाला -3 भेटणार गॅरंटी मध्ये समजलं. आणि दुसरी गोष्ट अल्फा इंटू बीटा पण केले बरोबर की नाही. तुम्ही अल्फा बीटा भेटेल सॉल्व केल्यानंतर अल्फा इंटू बीटा करा तुम्हाला -5/2 भेटणार काय. एकदा पॉज करा 5 मिनिटं आणि हे सॉल्व करा बघा भेटते की नाही. ठीक आहे, बघा सॉल्व करा आणि लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं दोघांनी पण. आता बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण इतकं शिकलो राईट. आपल्या व्ह्यूअर्सला पण बोलेन की आजचं लेक्चर इतकं होतं आपण फक्त जस्ट रिलेशन पाहिलं रूट्स आणि कोएफिशियंट अँड कॉन्स्टंट याच्यामध्ये की जी रिलेशन हे होतं एक सम पाहिला. उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे की आपण ह्या रूट्सच्या हेल्पनी किंवा आपण या रिलेशनच्या हेल्पनी कसं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकतो, त्याचा फॉर्मॅट काय असतो किंवा काय नसतो ते आपल्याला शिकायचं आहे. बट तो व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर. धन्यवाद तुम्ही लोक सगळे बनवून राहिले इथपर्यंत. आणि मेन तुम्हाला समजलं ठीक आहे.
तर फक्त इतकं बोलेन, जाताना एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल तर, आणि अशा व्हिडिओजसाठी नोटिफिकेशन बेलला दाबून ठेवा. थँक्यू.